मकर राशी नक्कीच तुम्ही जास्त थकलेले आहात. ठीक आहे, गेल्या 2-3 वर्षांमध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ना, त्या वारंवारच घडत आहेत आणि तुम्ही सतत जबाबदाऱ्या घेतल्या, व्यवसायाच्या घेतल्या, कुटुंबाच्या घेतल्या, काही जणांनी नोकरीसाठी घेतल्या, काही जणांनी कर्ज फेडण्यासाठी इतर काही गोष्टी अंगावर घेतल्या आणि ते सुद्धा इतरांच्या अपेक्षांसाठी त्यांनी केलं. तुम्हाला असं वाटलं, की मी सगळं इतकं केलं, पण मला त्यातून काही फरक पडलेला आहे का? काही मिळालेलं आहे का? पण अजून अपेक्षित प्रगती पण मिळाली नाही, ह्याची पण खंत कुठेतरी तुमच्या मनामध्ये आहे. आणि काहींना कसं झालं, नातेसंबंधांमध्ये एकटेपणा जाणवला, तर काहींना आयुष्य पुढं चाललंय, पण मन कुठेतरी मागच अडकलंय असंही वाटतंय, अजूनही वाटतंय. म्हणून काय होतं, की मकर राशीची व्यक्ती जी आहे, ती एक खूप मजबूत झालेली आहे प्रपंचात जगताना. कारण सगळे टक्के टोणपे जे आहेत आयुष्यातले, ते त्यांनी मागच्या 10 वर्षामध्ये जवळून पाहिलेले आहेत. आता कसं झालं, गुरुचा प्रवेश कर्क राशीमध्ये झाला आणि हा मकर राशीसाठी 7वा गुरु आहे. आणि कसं होतं, तिथं शुक्र देखील आलेला आहे ना, आणि मेषेतला मंगळ पण आहे. शनी अजूनही मीन राशीत आहे. म्हणून काय झालं, की ह्या 4 ग्रहांची एकत्रित स्थिती मकर राशीवर कसं करते, की तुमच्या आयुष्यातली पुढचा मोठा बदल म्हणजे पैसा, नोकरी किंवा नशीब यामुळे नाही, तर वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कांमुळे घडेल. योग्य व्यक्ती, योग्य पार्टनरशिप, योग्य जोडीदार, तुम्हाला मिळणारे योग्य मार्गदर्शक किंवा योग्य निर्णय ह्यामुळेच तो बदल घडेल आणि हे सर्व पुढील काळात तुमच्या आयुष्यातली दिशाही बदलू शकतात. पण त्याचवेळी एक वास्तव देखील आहे. ज्या गोष्टी टिकणार नाहीत, ज्या नात्यांचा पाया हा कमकुवत आहे आणि ज्या निर्णयांमध्ये स्पष्टता नाही, त्यांची परीक्षा देखील होऊ शकते. म्हणून कसं होतं, की हा काळ फक्त तुम्ही अर्निंग करणे ह्याच्यावरतीच तुम्ही भर देऊ नका. सत्य समोर आणणारा पण हा काळ. आता याचा परिणाम नोकरी, करिअर किंवा व्यवसायावरती कसा होईल? जर गेल्या काही वर्षाभर तुम्ही असं अनुभवलं, की मी जितकं एफर्ट्स घेतले, मेहनत केली, तितके मला परिणाम मिळाले नाहीत. पण जबाबदाऱ्या वाढतच गेल्या आणि समाधान कमी होत गेलं आणि सगळ्यांना माझ्याकडूनच अपेक्षा आहेत. पण माझ्या अपेक्षा कोण पूर्ण करणार? ठीक आहे, लक्षात घ्या, तर तुम्ही काही एकटे असे नाही आहेत. कारण अनेक मकर राशीच्या व्यक्ती सध्या याच अवस्थेतून जात आहेत, गेलेले आहेत. कारण की मकर राशीचा तो स्वभावच असतो ना. ही रास कशी आहे, गाजावाजा करत नाहीये, तक्रारी करत नाही, त्याचं त्याचं काम करत राहते प्रामाणिकपणे. पण एक वेळ अशी येत असते ना, की कुठेतरी थकवा जाणवत असतो. हे जाणवत नाही कोणाला, पण तुम्हाला माहिती आहे ना ते. त्यामुळे आता काय बदलतो, गुरु शुक्र यांची युती सप्तम भावात आहे. पहिल्यांदा हे समजून घ्या, की हे गोचर थेट असे करिअरचे नाहीये, पण त्याच्यावरती मोठा प्रभाव पाडेल. असं का बरं? कारण की अनेक वेळा काय होतं, करिअरमध्ये प्रगती ही फक्त तुमच्या स्किल्समुळे होत नाही. ती योग्य लोकांमुळे होत असते. योग्य वरिष्ठ असतात, तुमच्याकडचे क्लायंट्स असतात, तुमचे बिझनेस पार्टनर्स असतात, तुमच्याकडे येणाऱ्या संधी असतात आणि ह्याच क्षेत्रात काय करणार आहे, गुरु काम करणार आहे. याच्यावरती गुरुचा प्रभाव असणार आहे. त्यामुळे काय होतं, अचानक मदत मिळते लोकांकडून. गेल्या काही काळापासून बरं का, तुम्ही एखादे काम किंवा प्रोजेक्ट किंवा संधी मिळवण्याचा प्रयत्न करत आहात, केलाही असेल, पण प्रत्येक वेळी काहीतरी अडथळा आलेला आहे. मग काय होतं, ह्या काळात परिस्थिती अचानक बदलेल. एखादा जुना संपर्क पुन्हा सक्रिय होतो आणि एखादी व्यक्ती तुमच्यासाठी शिफारस करू शकते आणि एखादा जो वरिष्ठ असतो ना, तो तुमच्या बाजूने उभा राहू शकतो. आणि काही वेळा जिथे अनेक महिने तुम्हाला काहीच मिळालं नाही, खूप हालचाली करायचा प्रयत्न केला पण झालाच नाही ना, तिथं पण प्रगती होईल. पण एक वास्तव पण अजून एक लक्षात घ्या, कारण सप्तम भावातले गुरु शुक्र आहेत ना, हे तुम्हाला योग्य लोक आणून देतील, पण चुकीचे लोक देखील समोर आणून देईल, कारण तिथे शुक्र पण आहे. म्हणजेच आता तुम्हाला काय होईल, थोडंसं लोकांची पारख करणं गरजेचं आहे. काही जण ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला होता ना, त्यांनी अपेक्षा भंग केला आहे, पण आता पुन्हाही करू शकतात. आणि काही जणांकडून अपेक्षा नव्हती मदत मिळण्याची, त्यांनी मदत केली. म्हणूनच ह्या काळात लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका, त्यांच्या कृती, ॲक्शन्सवरती विश्वास ठेवा. तसंच जे लोक व्यवसाय करतात ना, त्यांच्यासाठी पण ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी लागू आहेत. आणि सप्तम भाव हाच कसा आहे, तुम्ही तुमच्याकडे येणारे ग्राहक किंवा तुमचे व्यवसायातले भागीदार ह्यांच्यासाठी आहे. म्हणजे नवीन क्लायंट्स, मोठे व्यवहार किंवा मोठे करार किंवा पार्टनरशिप ह्या गोष्टी घडणार आहेत तुमच्या व्यवसायामध्ये. फक्त काय आहे, नफ्याच्या आशेने कोणत्याही तुम्ही पार्टनरशिपमध्ये उडी मारू नका. थोडं कागदपत्र वाचा, अटी समजून घ्या आणि भावनिक निर्णय टाळले पाहिजेत तुम्ही. मंगळ हा 4थ्या भावातून गोचर करतोय, म्हणजे तो मेषेतला आहे. थोडासा तो आतून तुम्हाला बेचैन ठेवतो. काही वेळा असंही वाटतं तुम्हाला बरं का, की मी काहीतरी मोठं करायचा प्रयत्न करतो पण पुढे जातच नाही आणि जिथे आहे तिथे तर मला अजिबात राहायचं नाही. ही भावना चुकीची आहे ना. त्याच भावनेत नोकरी सोडणं किंवा मोठी काहीतरी रिस्क घेणं हे तुम्हाला योग्य ठरणार नाही. म्हणून तुम्हाला शनीचा धडा काय माहिती आहे का तुमच्यासाठी, की तुम्ही यशाची गुरु किल्ली जी आहे ती मेहनतच असते, हे लक्षात ठेवा.
ठीक आहे, गुरु संधी देईल, लोक मदत करतील, पण शेवटी काम तुम्हालाच करावं लागणार आहे ना. त्यामुळे लक्षात घ्या, एक गोष्ट मनात ठेवाच, रास ही कष्टकऱ्यांचीच रास आहे. कष्टाशिवाय त्यांना यश मिळणे असं कधी घडत नाही. ठीक आहे, तुम्हाला असंही वाटेल आता लोक माझ्याकडे एक चांगल्या नजरेने पाहत आहेत, कारण कसं आहे, तो तुमच्यात बदल झालेला नाही आहे, तुमची थोडी मार्केटमधली विश्वासार्हता वाढत चाललेली आहे. म्हणून करिअर असेल किंवा तुमची नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल ना, यात तुम्हाला योग्य माणसं भेटतील, अडकलेली कामे पण थोडी पुढं सरकतील, पण त्याचवेळी कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून अंतर ठेवायचं याची परीक्षा तुम्हाला द्यावी लागेल ना. यावर्षी तुमच्या आयुष्यात सर्वात मोठा लाभ पैसा नसेल, पण योग्य वेळी भेटलेली योग्य व्यक्ती असेल, ती तुम्हाला पैसे कमवण्याचा मार्ग मिळवून देईल. तसंच तुमच्या कुटुंबाच्या बाबतीत पण ह्या ग्रहांचा प्रभाव अशाच थीममध्ये असणार आहे. कसं होतं की माझी काळजी खरंच कोणाला आहे का, असा प्रश्न तुम्हाला घरात पडतो. बाहेरून पाहिलं तर तुम्ही ठीक आहे, स्ट्रॉंग दिसलेला आहात, पण वास्तवात ती जास्त भावनिक ओझे घेऊन तुम्ही चालत आहात. स्वतःच्या समस्या सोडवताय तुम्ही, पण स्वतःच्या भावना स्वतःच पचवताय तुम्ही. म्हणून काय होतं, अनेक वेळा तुमच्या घरच्यांना तुमचा संघर्षच दिसत नाही आहे. आणि कसं होतं नात्यांमध्ये मग काय घडतं की मकर राशीच्या व्यक्तींना मी नातं टिकवण्यासाठी खूप प्रयत्न करतोय, पण मला समोरून हवा असा प्रतिसाद मिळत नाही. आणि मी सर्वांसाठी अवेलेबल असतो, पण मला गरज असताना लोक कुठे असतात, आणि लोक मला समजून घेण्यापेक्षा माझ्याकडूनच जास्त अपेक्षा ठेवतात. आणि जर असं वाटलं असेल तर तुम्ही, पुन्हा एकदा सांगतो, मकर राशीतले तुम्ही काही एकटे व्यक्ती नाही आहेत, अनेक मकर राशीच्या व्यक्ती याच भावनेतून जात आहेत. आणि कसं झालेलं आहे, आता गुरु आणि शुक्र हे सप्तम भावात आहेत ना, त्यामुळे इथं मोठा बदल सुरू होतो. शुक्र अनेक वेळा व्यक्तींच्या आयुष्यात योग्य लोकांना आणण्याचा प्रयत्न करतो, पण ते जोडीदार वैवाहिक जोडीदार असले पाहिजेत. बिझनेसमधले जोडीदार हे भूल पाडणारे पण असतात, म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला पण त्या बाबतीत सावधगिरी सांगितलेली आहे. एक होतं की नात्यांमधले भ्रम जे आहेत ना ते दूर होतात. जे लोक वैवाहिक आहेत ना, त्यांच्यामध्ये कसं होतं की संवाद कमी झाला असेल, कामामुळे अंतर असतं आणि गैरसमज तर नक्कीच वाढलेले असतात. त्यामुळे त्याच्यामध्ये आता सुधारणा तुम्हाला ह्या युतीमुळे दिसून येईल. त्यामुळे अनेक जोडीदारांना थोडंसं एकमेकांबरोबर गैरसमज दूर करण्याची कुठंतरी प्रसंग तयार होतील, आणि आम्ही पूर्वीपेक्षा जास्त आता मोकळेपणाने बोलू लागलेलो आहोत असं त्यांना कुठंतरी आतून जाणवेल. पण एक इशारा समजून घ्या बरं का, गुरु नातं वाढवतो, शुक्र तुमचं प्रेम वाढवतो, पण दोघेही अपेक्षा वाढवतात. म्हणून काही लोकांना असं होतं की मी इतकं नात्यामध्ये दिलं, मग समोरच्यांनी पण तितकं द्यायला हवं, आणि मग इथून तुमची निराशा सुरू होऊ शकते. नात्यांमध्ये हिशोब ठेवणं टाळा बरं का, कारण प्रेम हे काही व्यवहार नसतं ना. तसंच जे लोक अविवाहित आहेत त्यांच्यासाठी पण हा काळ विवाह योगाचाच आहे. तो विवाह योग सुरू झालेला आहे. काही व्यक्तींना चांगलं स्थळ येऊ शकतं, एक चांगलं नातं पण येऊ शकतं, विवाहाची चर्चा होते, कुटुंबाच्या संमतीने पण पुढे जाऊ शकतं. ते विशेष म्हणजे काय होतं की काही वेळा जी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल ती तुमच्या नेहमीच्या अपेक्षांपेक्षा वेगळी असू शकते, पण तीच व्यक्ती दीर्घकालीन दृष्ट्या योग्य तुम्हाला ठरू शकते. तसंच कुटुंबातल्या वातावरणावरती पण ह्याचा प्रभाव, कारण चतुर्थ भावात मंगळ असल्यामुळे काय होतं, काही विषय तुम्ही दुर्लक्ष करणे शक्य राहणार नाही. म्हणजे मालमत्ताविषयक चर्चा, घर बदलण्याचा विचार, घरातली दुरुस्ती, कुटुंबातील मतभेद हे तुमच्या समोर येणारच आहेत. म्हणून रागात निर्णय घेऊ नका. कसं आहे, विशेषतः आई वडिलांशी किंवा कुटुंबातील मोठ्या व्यक्तींशी बोलताना संयम ठेवावाच लागेल तुम्हाला. एक वास्तव आहे बरं का, जे अनेकांना लागू पडतं की मी नेहमी मजबूत राहण्याचा प्रयत्न केला, पण आता मला देखील काय होतं की कोणाच्या तरी आधाराची गरज आहे. हे तुम्ही वास्तव तुमच्या बाबतीत समजून घ्या. त्यामुळे कुटुंबातील व्यक्तींचा आधार फार तुम्हाला गरजेचा आहे. नात्यांची परीक्षा हा काळ घेईल, पण त्याचवेळी योग्य नात्यांना अधिक मजबूत देखील करता येईल ना. काही लोक आयुष्यातून थोडे दूर जातात, काही लोक अधिक जवळ येतात, काही गैरसमज दूर होतात, आणि काहींना पहिल्यांदाच असं झालंय असंही वाटेल. म्हणजे आता माझ्या आयुष्यात अशी माणसे आहेत ज्यांच्यासोबत मी स्वतःसारखा राहू शकतो. म्हणून या काळात नात्यांमध्ये अहंकारापेक्षा संवाद महत्त्वाचा आहे. संशय ह्या गोष्टीला तुम्ही थारा देऊ नका, कारण यावर्षी तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा लाभ कदाचित एक व्यक्ती पण असू शकते. तसंच विद्यार्थ्यांसाठी पण बरं का, थोडंसं लक्षात घ्या. कसं आहे, शॉर्टकट कधीही तुम्हाला यश मिळवून देत नाही, त्यामुळे शॉर्टकटच्या नादी तुम्ही कधीच लागू नका. मेहनतीचे योग्य फळ देणारा काळ असेल. विद्यार्थ्यांना बरंच काही असं वाटतं की मी अभ्यास केला पण अपेक्षित निकाल मिळत नाही आहे, आणि माझ्या क्षमता आहे पण आत्मविश्वास कमी झालेला आहे, आणि इतर माझे मित्र किंवा लोक पुढे जात आहेत आणि मी अजून संघर्ष करतोय. लक्षात घ्या, कसं आहे की अनेक मकर राशीच्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे अनुभव येतात
मग ह्याच्यामध्ये काय होतं, थोडासा शनीचा प्रभाव जो आहे ना, तो तृतीय स्थानामधून जातो आहे. तो तुम्हाला काय शिकवतो आहे, कोणीही तुमच्या इतकी मेहनत करू शकत नाही. हा तुम्हाला शनी संदेश देतो. त्यामुळे सतत प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच फायदा होऊ शकतो. सुरुवातीला कसं आहे, प्रगती संथ वाटते, पण मागे वळून पाहिलं ना, तर तुम्हाला स्वतःमधील बदल जे आहेत ना, ते पण जाणवतात. आणि कसं आहे, गुरु आणि शुक्राची मदत पण होते. सप्तम भावातील गुरु आणि शुक्र चांगले मार्गदर्शक, शिक्षक आणि अभ्यासासाठी चांगलं वातावरण मिळवून देऊ शकतात. काय होतं, काही विद्यार्थ्यांना चांगला मार्गदर्शक, योग्य अभ्यासक, त्यांचा अभ्यासक गट किंवा संगती पण मिळते. मग काही वेळा काय होतं, एखाद्या व्यक्तीचा सल्ला तुमच्या संपूर्ण करिअरची दिशा पण बदलू शकतो ना. तसंच काही जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात ना, तर त्यांनी थोडंसं संयम ठेवला पाहिजे. निकाल लगेच मिळाला नाही तर निराश होऊ नका ना तुम्ही. कारण ह्या काळात मिळालेले यश टिकणारे असू शकते. विशेषतः काही लोक तांत्रिक शिक्षण म्हणजे सरकारी नोकरी, टेक्निकल्समध्ये प्रयत्न करत असतात किंवा काही वेगळे अभ्यासक्रम असतात. त्यांना हळूहळू प्रगती दिसून येईल. काळजी कुठली घ्यायची, स्वतःची तुलना इतरांशी करू नका. तुमचं नशीब वेगळं आहे, तुमचं कष्ट करण्याची पद्धत वेगळी आहे. आणि मोबाईल आणि सोशल मीडियावरती नियंत्रण ठेवा. हे पण मी तुम्हाला आता सोशल मीडियाद्वारेच सांगतो आहे. तुम्हाला असं जाता जाता असं सांगू वाटतं की ठीक आहे, संयम, शिस्त आणि सातत्य हे 3 गोष्टी प्रत्येक विद्यार्थ्याला महत्त्वाच्या असतात आणि तेच तुमच्यासाठी उपासना म्हणून चांगले ठरतील. ही जी रास आहे ना, ही नशिबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवते. पण आयुष्यात काही क्षण असे येतात जिथे फक्त मेहनत पुरेशी नसते. मनाला आधार मिळणं, श्रद्धा असणं, ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. म्हणून ह्या काळात गुरु शुक्र जो योग तरून गेलेले आहेत ना, शनी तृतीय भावातनं योग केलेला आहे ना, त्यामुळे थोडंसं उपासनेकडे पण लक्ष देणं हे पण गरजेचं असतं. आता सध्याची लागू असणारी उपासना म्हणजे श्री विष्णू सहस्त्रनाम किंवा दत्त उपासना. आता उच्च गुरुचा प्रभाव आहे ना, त्यामुळे विष्णू सहस्त्रनामाचं पठण तुम्हाला जास्त अजून लाभदायक ठरेल आणि चांगल्या व्यक्तीच तुमच्या संपर्कात येईल. यामुळे काय होतं, निर्णय क्षमता चांगली होते, मानसिक स्थैर्य मिळतं, योग्य व्यक्ती तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला मदत करतात. आणि मंगळासाठी काय करावं? मंगळ ठीक आहे, तुम्हाला मन अस्वस्थता आणि चिडचिडेपणा किंवा बेचैनी देतो, पण त्यासाठी तुम्ही हनुमान चालीसा पठण करा किंवा सुंदरकांडचं वाचन करत जाऊ शकता तुम्ही. ते सुद्धा चांगलं आहे तुम्हाला. यामुळे मानसिक स्थैर्य आणि आत्मविश्वास वाढतो. लक्षात घ्या, कसं आहे, शनीसाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे काय असतं, तुम्ही काही लोकांची सेवा करणे, गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे, अन्नदान करणे, श्रमदान करणे किंवा फक्त घरातले जे वडीलधारी आहेत त्यांचा आदर करणे हे शनीसाठी खूप चांगलं आहे. त्यामुळे ही एक सोपी आणि सरळ साधनं आहे जी आपल्या दैनंदिन जीवनात येत असते आणि त्यातून तुम्हाला एक चांगलं बळ मिळत राहतं आणि शनीच तुम्हाला मदत करतो, जो तुमच्याच राशीचा स्वामी आहे. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.